आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना आपल्या आईचं फार कौतुक असतं, कारण तिने चांगले संस्कार करून छान छान खायला घालून आपल्याला वाढवलेलं असतं. पण काय स्पेशली मुलांना जरा धाकधूक असते की ज्या समर्थतेने माझ्या आईने स्वयंपाकघर सांभाळलं त्या समर्थतेने माझी बायको सांभाळेल का. पण मग अशा वेळेला कसोटीला खऱ्या उतरतात त्या घरातल्या येणाऱ्या सुना. ह्या सुना समर्थपणे स्वयंपाकघर तर सांभाळतातच, पण शिवाय कुटुंबाला एक वेगळं वलय निर्माण करून देतात. अशीच काहीशी गोष्ट आहे लीनाताई जोशी यांची, ज्यांच्या घरी आज आपण आलो आहोत. त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि आजच्या आपल्या भागात त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. नमस्कार. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत आहात ना? अरे वा, सुरुवात तुमच्याच करूयात. काय तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव उषा श्रीकृष्ण जोशी. बर. कोण कोण असतं तुमच्या घरी? मी, माझा मुलगा, 2 नाती. बर. आणि तुमचं काय नाव? मी लीना मनोज जोशी. मी घरी आहे, गृहिणीच आहे. बर. काय तुमच्या आवडी आहेत दोघींच्या? आमच्या दोघींच्या म्हणजे वाचन, संगीत सगळं म्हणजे व्यवस्थित आम्ही दोघे एन्जॉय करत असतो. बर. मग गाणं गायलाही आवडतं का तुम्ही फक्त ऐकता? नाही, मी ऐकते फक्त आणि ह्या भजन वगैरे म्हणतात. अरे वा, भजन म्हणजे भजनी मंडळ आहे का तुमचं? हा, भजनी मंडळ आहे. बर. किती वर्षांपासून आहे? माझं 10-15 वर्ष झाली. माझं दासबोध मंडळ आहे, भजनी मंडळ आहे. बर. मी हास्य क्लबला जाते, तिथे 70-80 जणांचा ग्रुप आहे. वा वा. तिथे आहे. अच्छा. बर. मग या वेगवेगळ्या मंडळांमध्ये तुम्ही जाता फावल्या वेळेत? मजा येत असेल ना? बराच वेळ जात असेल. बर. ठीक आहे. सुनबाई, तुम्ही सर्व्हिस करत नाहीत का त्या? नाही, मी नाही करत. म्हणजे पहिल्यांदा आधी सुरुवातीला केलेली, नंतर मग लग्न झाल्यानंतर सोडूनच दिली. बर. तुम्ही कुठल्यात प्रॉपर? मी इथे मुंबईचीच, मालाडचीच. मालाडची? आणि मग तुमचं आता तुम्ही गोरेगाव मध्ये? हो. आता लव्ह मॅरेज झालं यांचं? नाही, अरेंज मॅरेज. प्रॉपर अगदी बघून वगैरे. बर. तुमच्या सुनबाईंविषयी काय सांगाल आम्हाला? त्यांची जर ओळख करून तुमच्या दृष्टीने द्यायची झाली तर तुम्ही काय करून द्याल? ती एकदम हुशार आहे, मनमिळाऊ, संसाराला योग्य अशी आहे, जशी मला पाहिजे तशी अगदी आहे. सासूबाई म्हणतात थांबा थांबा, किती सांगाल? आणि तुम्ही काय सांगाल सासूबाईंविषयी तुमच्या? सासूबाई एकदम मनमिळाऊ आहेत, एकदम छान आहेत. एकदम छान? हो. बरं. म्हणजे तसं काहीच टेन्शन नाही. आम्ही दोघे अगदी व्यवस्थित असतो घरामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आमच्या लग्नाला 19. बर. तुमच्या सासूबाईंकडनं शिकण्यासारखी अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला फार आवडते, जे त्यांच्याकडनं शिकावं असं तुम्हाला वाटतं? अशी कोणती? नाही, चिडत नाहीत जास्त कोणावरती, रागवत नाहीत असं, आणि मनाला लावून घेत नाहीत. समजा कुठली काय गोष्ट असेल तर लगेच सोडून देतात की जाऊ देत. म्हणजे त्यात गुंतून नाही राहायचं, नाही, अजिबात नाही. आणि मला वाटतं तसं राहिलं तर हल्ली आपण फार सुखी होऊ, कारण मनाला लागणाऱ्या खूप गोष्टी घडत असतात, त्यातनं अलिप्त राहणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आता जरा सरांकडे बोलूयात. सर, तुमचं काय नाव? माझं नाव मनोज श्रीकृष्ण जोशी. बर. काय करता आपण? मी मुंबई एअरपोर्टला सर्व्हिसला आहे. बर. काय सांगाल तुमच्या आईंविषयी, तुमच्या पत्नीविषयी आणि त्यांच्या नात्याविषयी? थोडक्यात सांगायचं झालं ना, अगदी आई आणि मुलीचं नातं आहे त्यांचं. बर. आणि माझ्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर जसं माझ्या वडिलांना त्यांची अन्नपूर्ण मिळाली, तशी मला माझी अन्नपूर्ण मिळाली. वा. आणि माझ्यासाठी दोघीजणी अन्नपूर्ण आहेत. वा वा वा, क्या बात आहे. किती छान. म्हणजे आईच्या हातची चव मुलाच्या जिभेवर असतेच, पण त्याची तुलना आपली बायको पण तितकीच सुगरण आहे. हे किती समाधानकारक असेल ना? खरी गोष्ट आहे. फार छान आहे ना? अगदी. मला परत तुम्हाला विचारायचंय की त्यांनी त्यांच्या आईंविषयी तर आपल्याला वाटतच असतं की आपली आई अन्नपूर्ण आहे, ती त्या या घरात आल्या फार वर्षांपूर्वी, हे तर आहेच. पण ही एवढी मोठी पावती तुम्हाला या कुटुंबाकडनं मिळणं, ज्या कुटुंबात तुम्ही गेली काही वर्ष संसार सांभाळताय, कसं वाटतं? खूपच छान. तुमच्यामुळे मला कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे. अच्छा. एरवी त्यांनी सांगितलं? नाही, सांगतात ते, पण मग आज असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. आज अगदी अलंकारी भाषेत त्याचा खूप छान वाटलं. बरोबर. तुमच्या दृष्टीने बरोबर हे काय म्हणतात ते बरोबर आहे? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. वा. मला तुम्हाला असं विचारायचं की ही जी अन्नपूर्णा आहे
यांच्याकडनं ते या अन्नपूर्णेच्या हातात प्रवास येईपर्यंतचा यात काही बदल झाले का स्वयंपाक करण्यात किंवा त्या पद्धतींमध्ये किंवा घर हाताळण्याच्या पद्धतीत? नाही, अजिबात काहीच बदल नाहीये. जनरली लग्नानंतर असं असतं की आईचं एक आपला कल असतो की आईचं जेवण एक सुंदर आहे. नो डाऊट आईचं जेवण सुंदर आहेच. बरोबर. त्याच्यानंतर जी भीती होती की बायको कशी करेल, भीती होती. नक्कीच. बर. तसंही काहीच नाही. बर. मी पूर्णपणे समाधानी आहे. अरे वा. जशी त्यांच्या मनात भीती होती की आता आपल्या येणाऱ्या सौ कशा करतील, हे सगळं सांभाळतील की नाही, तशी तुमच्या मनात भीती होती का? हा, भीती म्हणजे उत्सुकता होती की ह्यांच्या पद्धती कशा असतील जेवायच्या वगैरे. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, बाहेरचं वेगळं असतं, सासरचं वेगळं. पण ह्यांनी ऍडजस्ट करून घेतलं सगळ्यांनी. म्हणजे मी जे करत गेले ते आवडत गेलं. हा, त्याच्यामुळे प्रश्न नाही आला. वा, खूप छान. आम्हाला खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारून. आता आपण रेसिपीज करणार आहोत. त्या काय आहेत आज, म्हणजे कुठले पदार्थ करताय आज? पहिल्यांदा म्हणजे एक आमचं गाव आहे कराड म्हणून. कराडला कोळं म्हणून गाव आहे. तर तिकडचं जे पिठाची वांगी म्हणजे फेमस आहे आमच्या घरातली, ती तुम्हाला आज दाखवणार आहे. सासूबाईंनी शिकवली असेल? हो, नक्कीच नक्कीच. बरं. आणि दुसरा मी कॉर्न आप्पे दाखवणार आहे. वा, व्हेरी गुड. चला या 2 मस्त रेसिपीज कडे बोलूयात आणि लगेचच पाहूयात रेसिपीज. लीनाताई, त्यांच्या सासूबाई आणि त्यांच्या कुटुंबियांची आपली ओळख झालेली आहे. आता आपण रेसिपीज करूयात. चालेल? चालेल. बरं. पहिला पदार्थ कोण करणार? मी करणार. तुम्ही करणार. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? कॉर्न आप्पे. कॉर्न आप्पे. ठीक आहे. आपण कॉर्न आप्पेसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. अर्धी वाटी गाजराचा किस, अर्धी वाटी मक्याची भरड, बरं, अर्धी वाटी किंचित भाजलेला रवा, बरं, पालक अर्धी वाटी ते बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे दही, मीठ अंदाजे, मिरचीची पेस्ट 1 चमचा, बरं, जिरं आणि खायचा सोडा पाव चमचा. आणि आता आपण करणार आहोत कॉर्न आप्पे, बरोबर? बरं. काय कृती करायला लागते? आता आपण प्रथम हा अर्धी वाटी रवा आहे ना, तो बाउल मध्ये घालूया. बरं. जो किंचित भाजलाय असं किंचित तुम्ही भाजलाय. हा, किंचित भाजलाय. बरं. पुढे 1 चमचा. हा. आता हे कॉर्न ते घालूया. कॉर्नची भरड. बरं. हे गाजर घातलंय, गाजराचा किस, शिमला मिरची घालू. बरं. कॉर्नची भरड जी आपण केली आहे ना, ते कॉर्न उकडून घेऊन केली आहे? कच्चे. ठीक आहे. पुढे काय? हे पालक. बरं. चिरून घेतलाय. चिरून घेतलाय. कांदा. बरं. हे दही. बरं. हे मिरचीची पेस्ट आपल्या मर्जीनुसार आहे, कारण तिखट कुणाला नको असलं तर नाही घातली तरी चालते. बरं. थोडेसे ह्याच्यासाठी 1 चमचा घालायचं. बरं. आता काय जिरं घालायचं का? बर. मीठ. बर. आणि खायचा सोडा पाव चमचा. बर. जास्त नाही घालायचा. बर. ते फुगून येण्यासाठी. बर. हे मिश्रण साधारण 1 तास तरी ठेवावं लागेल. 1 तास ठेवायला लागेल आपल्याला? बर. ठीक आहे. हे काय आता मिक्स करून घ्यायचं? मिक्स करून घ्यायचं. बर. पण हे साधारण किती लोकांसाठी आपण करतोय आप्पे? हे 5-6 माणसांसाठी होतात. हरकत. चला आपण 1 तासभर वाट पाहूयात. ते जे मिश्रण आहे आप्प्यांसाठी लागणार ते तयार होईल. ते तयार झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलू. कॉर्न आप्प्यांसाठी लागणारे मिश्रण आपण 1 तासभर ठेवलं आणि आता ते तयार आहे, बरोबर? बरं. आता पुढे काय करायचंय? आता मला 1 चमचा. 1 चमचा देऊ. घ्या. हे हलक्या हाताने त्याच्यावर टाकायचं. बर. आप्पे पात्रामध्ये. आप्पे पात्रामध्ये. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलं ना ऑलरेडी? बर. चला आपण आता आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित ते आप्प्यांचं मिश्रण घालून ठेवलेलं आहे. त्याला किती वेळ लागतो तयार व्हायला? 10 मिनिटं. 10 मिनिटं झाकण ठेवायला लागेल. घ्या. आणि आप्पे खायसाठी चटणी आहे, सॉस पण आहे, चटणी पण आहे. हा, म्हणजे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकता. तुम्हाला सॉस बरोबर खायचं तर सॉस बरोबर, चटणी करायची असेल तर चटणी, ओल्या नारळाची चटणी. वा. चला 10 मिनिटात तयार होतील कॉर्न आप्पे. आपण ते आप्पे पात्रामध्ये छान मिश्रण घालून घेतलेलं आहे. 10 मिनिटं वाट पाहूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या कॉर्न आप्प्यांसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. मक्याचे आप्पे बनवण्याकरता लागणारं साहित्य: अर्धी वाटी भाजलेला रवा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक, 2 मोठे चमचे दही, हिरवी मिरचीचा ठेचा, जिरं, मीठ, पाव चमचा सोडा, 1 वाटी कॉर्नची भरड. कृती: प्रथम एका वाडग्यात अर्धी वाटी भाजलेला रवा घेऊन त्यात 1 वाटी कॉर्नची भरड, अर्धी वाटी किसलेलं गाजर, 1 वाटी बारीक चिरलेला पालक, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे दही, चवीनुसार मिरचीची पेस्ट, जिरं, मीठ, पाव चमचा खायचा सोडा घालून सर्व मिश्रण एकत्रित करून 1 तास मुरण्यासाठी ठेवावं. आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये भिजलेलं मिश्रण घालून त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यावं. त्यानंतर वाफवलेले आप्पे चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कॉर्न अप्पे आपल्याला आता आजींनी करून दाखवले. आता आपल्यासाठी लीनाताई जो पदार्थ करणार आहेत त्याचं नाव काय? पिठाची वांगी. पिठाची वांगी. हो. बरं, यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांग. सुकं खोबरं, धणे, गव्हाचं पीठ, हा मिश्र पिठाचा घट्ट भिजवलेला गोळा, बरं, तीळ, शहाजिरे, मोहरी, खसखस, लवंग, मिरे, दालचिनी, साधे जिरे, नंतर हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ. बरं, सगळंच साहित्य खमंग आहे. हो, बरोबर ना? बरं, हे काय म्हणालात तुम्ही? हे आपण चण्याच्या डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, आणखीन त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे, हळद, लाल तिखट असं सगळं घालून त्याचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि त्याला तो रंग आलाय कारण त्याच्यामध्ये हळद आणि तिखट आहेच. हो हो, हळद आणि तिखट आहे. ऍक्च्युली पिठाची वांगी, पण ह्याच्यामध्ये खरं वांग अजिबात येत नाही. हा, कारण आता तुम्ही साहित्य सांगताना मी वांग खरं तर शोधत होतो. आणि आपण पाहणार आहोत पिठाची वांगी. हो, साहित्य काय तेही आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं सुरुवातीला? मला सगळं तिथे भाजायचं आहे. हे पहिल्यांदा तीळ द्या. बरं, तीळ जास्त वेळ नाही भाजायचे. बरं, तीळ भाजणं होईपर्यंत मला सांगा, तुम्ही विरंगुळा म्हणून काय करता? मी पण वाचन करते. मला पण पुस्तकं वगैरे वाचायला खूप आवडतं. बरं, नाहीतर मग गाणी वगैरे बरं चालू असतं काहीतरी. हा, तीळ भाजून झाले? हो, झाले. पुढे काय? आता मी तीळ काढून घेणार. घ्या. मला जिरे द्या. जिरं वेगवेगळे भाजून घ्यायचे काय? हो, सगळं वेगवेगळं भाजून घ्यायचं. जिरं भाजून झालेलं. पुढे काय? शहाजिरे. घ्या. आता पॅन गरम झालेला असल्यामुळे ते लगेच भाजून होत आहेत. आता मला खसखस द्या. खसखस. आता आधी खोबरं घेऊ, मग धणे घेऊ. खोबरं भाजून घ्यायचं. पुढे काय? आता मी थोडंसं तेल घालणार आहे आणि मग धणे भाजणार आहे. धणे भाजून घ्यायचे. थोडंसं तेलावरती भाजते. खोबरं जरा भाजून घेतलं ना की मला प्रसादाचं एक असं ते असतं ना, प्रसादामध्ये आपण खोबरं घालतो भाजून, तसं तयार झाल्यासारखं वाटतं. मला ना आधी थोडंसं लवंग मिरे ते द्या. लवंग घ्या. आपण त्यात लवंग काय काय घातलं? लवंग, मिरे, आणखीन थोडंसं दालचिनीचा तुकडा आहे. बरं, तेही तेलात भाजून घ्यायचं. म्हणजे परतून घ्यायचं आधी. धणे शेवटी. बरं, घ्या. धणे पण आपण तेलावरती परतून घेतले. खमंगपणा येण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं? आपल्याला हे याचा मसाला म्हणजे हे मिक्सर मधून काढून घ्यायचं. हे सगळं वाटण? हो हो. बरं, चला. म्हणजे धणे भाजून झाले की आपलं हे जे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं, मीठ घालायचं, आणखीन मिक्सर मध्ये काढून घ्यायचं. बरं, मसाला तयार करून. तिखट आणि मीठ फक्त ऍड करायचं त्याच्यामध्ये. धणे भाजून झाले. घ्या पटकन काढून. गॅस बंद केला. हो. आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, मीठ, हे असं मिक्स करायचं चांगलं. बरं. आणि ह्याचा मिक्सर मधनं मसाला तयार करून घ्यायचा. वाटण तयार करून घ्यायचं. वाटण पेक्षा मसालाच, कारण वाटण म्हणता येणार नाही, कारण तो काही ओला पदार्थ नाही, पाणी नाहीये त्याच्यामध्ये. मसाला आपल्याला आता हा करून घ्यायचा आहे पिठाची वांगी करण्यासाठी. बरोबर ना? हो. सारण. चला, लगेच आपण हे सारण करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. पिठाची वांगीसाठी लागणारा हा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेतला. आधी सगळं भाजलं आणि मग त्याचं मिक्सर मधनं बारीक केला. तो पुढे काय करायचंय? आता हा पिठाचा जो घट्ट गोळा आहे, ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ, जास्त डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ. बरं, म्हणजे 3 पिठं आहेत त्यात. ज्वारीचं, गव्हाचं आणि पीठ आणि ज्वारीचं. 1 मोठा चमचा प्रमाणाचा. बरं, ठीक आहे. आधी सगळे लाटून घेऊ का? बरं, ह्याच्यात ठेवा. पुरीसारखा आपल्याला तो लाटून घ्यायचा. फार मोठा नाही आणि फार लहान आकार आहे. झालं लाटून? बरं, ठेवा. पुढे काय करायचं आता? आता मला त्याचं वांगी तयार करून घ्यायची मसाला भरून. बरं, पण मग त्याला वांगी असं का म्हणायचं? त्याचा आकारामुळे का? आकारामुळे. बरं, पाहूयात तो आकार कसा आहे, कसं करायचं नेमकं सांगा बरं आम्हाला. दाखवतो. आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण मसाला भरला. बरं, हे झालं वांग. अरे वा, पिठाचं वांग तयार झालेलं आहे.
व्हेरी गुड. देठ काढलाय तो. देठ आहे. देठ आहे त्याला. वा वा वा, खूप छान. पाहिलं का तुम्ही, पिठाची वांगी आज पारंपरिक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण असंच ठेवूया वांग, जरा त्याला त्याचं भरीत करूयात आणि मग खाऊयात. काय करायचं पुढे आता आपल्याला ही वांगी तयार झाल्यावर? आपल्याला रस्सा तयार करायचा, त्याचं म्हणजे ग्रेव्ही. बरं. ती साधीच आहे एकदम. बरं. त्याच्यात ही वांगी सोडायची. बरं. आणि 15 मिनिटं चांगलं उकळू द्यायची. बरं. चला मग आपण एक काम करूयात, पिठाची वांगीसाठी लागणारी जी वांगी आहेत ती आपण तयार करून घेऊयात आणि मग जो रस्सा आहे, जी ग्रेव्ही आहे ती तयार करायच्या कृतीकडे वळूया. पिठाची वांगीसाठी लागणारी ही वांगी आपण तयार करून घेतली. तुम्ही शिकवली तशीच केली आहेत ना? हा. बरं, पुढे काय करायचंय? आता आपण फोडणी करायची. बरं. त्याच्यामध्ये त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. त्याच्यात वांगी सोडायची. बरं. त्याच्यासाठी आधी काय तेल लागेल? तेल लागेल. बरं. पिठाची वांगी जी आहेत ती आपण कशासोबत खाऊ शकतो? भाकरी, ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी. हो, आमच्याकडे तर ज्वारीची भाकरीमध्येच बरोबर खातात. वा वा वा. तेल गरम झालंय, पुढे काय? आता त्याच्यामध्ये फोडणी करायची. बरं. मोहरी घातली, मग जिरे घातले. बरं. हिंग घ्या. हिंग, हळद आणि थोडंसं पाणी घालते. बरं. लाल तिखट. पाणी अजून घालूया. काय म्हणते आजी? त्या म्हणतात की पाणी घाल, अजून मिनिटं घालते. बरं. आणि ते द्या. हे काय आहे आता? ते थोडंसं डाळीचं पीठ असतं, ते पाण्यामध्ये कालवलेलं आहे. कशासाठी केलंय आपण? ते जरा घट्टपणा यायला. बरं. त्याला थिकनेस येण्यासाठी. बरं. 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं तरी भरपूर होतं. 1 ते 2 चमचा, ते प्रमाणावरती आपल्या. बरं. म्हणजे आपण किती लोकांसाठी ग्रेव्ही करतोय त्याच्यावरती. ग्रेव्ही कशी पातळ जरा बरी वाटते. बरोबर. त्याला उकळी यायला लागलेली. उकळी यायला लागली. त्यात मला अजून तिखट मीठ घालायचं आहे. बरं. हा. तिखट आपण मग अशी नाही, थोडं लागणार अजून. बरं. परत लाल तिखट घालायचं. खूप घालतोय आपण. हो, हे स्पायसीच आहे. बरं. तिखट आपण परत त्या ग्रेव्ही मध्ये ऍड केलं. आता मीठ घालतोय. तिखट मीठ आपल्या अंदाजानुसार. बरं. ज्याला जास्त तिखट पाहिजे ते तिखट आपण ऍड करू शकतो. बरं. थोडासा ना हा मसाला घालायचा त्याच्यामध्ये, जो आपण मगाशी मिक्सर मधून तयार करून जो ह्याच्यामध्ये पण भरलेला आहे. बरं. कशामुळे? ग्रेव्हीत पण का हा मसाला? छान चव लागते, एकदम मस्त लागतं. बरं. आता चांगली उकळी आलेली आहे. बरं. आपण ही वांगी त्याच्यात सोडा आणि मग 15 मिनिटांनी आपली पिठाची वांगी तयार होते. झाकण ठेवायचं. झाकण ठेवायला लागेल. हो. बरं. चला, मिश्रणाला उकळी आलेली आहे, त्यात आपण वांगी सोडलेली आहेत, झाकण ठेवलंय. 10 मिनिट आपल्याला वाट पाहायला लागेल. गरम जर छान भाकरी तयार असेल तर आपल्याला त्याच्यासोबत खाता येईल, पण त्याआधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल पिठाची वांगीसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. पिठाची वांगी बनवण्याकरता लागणारं साहित्य: पाऊण वाटी धणे, 1.5 वाटी सुकं खोबरं, जिरं, शाही जिरं, पाव वाटी पांढरे तीळ, लवंग, मिरं, दालचिनी, मिश्र पिठाचा गोळा, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ आणि खसखस. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये गरम करून त्यामध्ये पांढरे तीळ भाजून ते एका वाडग्यात काढून घ्यावेत. त्यानंतर त्याच फ्राईंग पॅन मध्ये जिरं, शाही जिरं, खसखस आणि सुकं खोबरं भाजून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल घालून त्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी घालून परतून घ्यावं. शेवटी पाऊण वाटी धणे भाजून एका वाडग्यात काढून घ्यावेत. भाजलेल्या मसाल्यांमध्ये तिखट मीठ घालून मिक्सर मधून वाटून घ्यावेत. गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, ओवा, तिखट आणि हळद घालून घट्ट भिजवलेल्या पिठाची मध्यम आकाराची पोळी लाटून त्यामध्ये वाटलेला मसाला भरून त्या पोळीला वांग्याचा आकार द्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हळद यांची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी आणि लाल तिखट घालावं. त्याला घट्टपणा येण्याकरता 1 ते 2 चमचे डाळीचं पीठ घालावं. लाल तिखट, मीठ आणि वाटलेला मसाला घालून एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर भरलेल्या पिठाची वांगी सोडून झाकण ठेवून शिजवून सर्व्ह करावी.
लीनाताईंकडे आज आपण आलो. त्यांनी आणि त्यांच्या सासूबाईंनी आपल्यासाठी एवढे छान वेगळे 2 पदार्थ केले, गप्पा मारल्या, कुटुंबाची पण ओळख करून दिली. मला खूप मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं हो? नाही, आम्हाला पण खूप मजा आली, आनंद झाला. हो, नक्कीच. आणि हा अनुभव कसा होता? अनुभव खूपच छान होता. तुमच्यामुळे, झी मराठीमुळे आमचे जे पारंपरिक पदार्थ आहेत घराचे ते मला सगळ्यांपर्यंत पोहोचवता आले. वा वा, खूप मज्जा आली मला पण. एवढा छान एक्सपिरियन्स आमच्यासाठी पण होता आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हा दोघींनाही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. अशा छान हसत राहा. चला, खूप मज्जा आली मला आजच्या भागात. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे कुटुंब, हे सगळं आम्हाला नक्की कळवत जा. तुम्ही कळवलं की आम्हाला फार आनंद होतो. आणि हे कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आपल्यासाठी केलेले हे 2 पदार्थ आपल्या सोबत आहेत. आणि तुमच्या लक्षात आलंय का, गरम भाकऱ्या सुद्धा इथे येऊन बसलेल्या आहेत. आता आम्ही सगळे मिळून खाणार आहोत, पण त्याआधी काय करूयात, आपण सगळे एकत्र छान जमलो तर एक फोटो काढूया का? आवडेल ना तुम्हाला? नक्की. व्हेरी गुड. बघा मग त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. चला, आता हे गरम गरम पदार्थ आम्ही सगळे मिळून खातो. मी तर तयार आहे. तुम्ही तयार आहात? हो. व्हेरी गुड. आम्ही सगळे तयार आहोत. तुम्ही काय निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटायचं परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान खमंग पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. स्नॅपडील प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पावड बाय विको टर्मरिक. बाय बाय.